बघा हे कॅल्सियमचं, इटलीमधील कॅल्सियमचं स्ट्रक्चर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आणि आता आपण निघालो आहे ते म्हणजे वंडर्स पार्कला जाण्यासाठी. बरंच नाव ऐकलं आहे, नेरूळचं जे वंडर्स पार्क आहे ते जरा अपडेट केलं आहे वगैरे. त्या इच्छेनेच म्हटलं चला जाऊन येऊ आणि बघून येऊया, पार्कला व्हिजिट देऊ. अशा हिशोबाने आज आलो आपण. ओके, तर आपण वंडर्स पार्कला येऊन पोचलो आहे. जवळपास स्टेशनपासून 1 किलोमीटर आहे, म्हणून आम्ही चालतच आलो आहे. पण तुम्ही ऑटोने देखील येऊ शकता. जवळपास 20 रुपये घेतात वाटतं ऑटोवाले. इकडे लाईनमध्ये उभं राहावं लागणार आणि 35 रुपयाचं तिकीट जे आहे ते इकडून घ्यावं लागेल आपल्याला आतमध्ये. नाही बहुतेक. त्याला इकडे लाईनमध्ये उभा आहे मी. त्या लोकांनी मला पुढं केलं आहे की बाबा तुझी इच्छा होती तर तूच राहा पुढे. हा बघा अनिल भाई आपला, ते दिन्या आणि स्वीट्या. आजकाल जाम लाजायला लागले ते दोघं कॅमेऱ्यासमोर यायला. हा ना, काय झालं त्यांना काय माहिती. चला आपलं हे आलं तिकीट. हे बघा राईडसाठी गर्दी बघा. आतमध्ये आल्यावरती राईडचे तिकीट्स घ्यावे लागतात आणि गर्दी एकदम अफाट आहे, बापरे. आणि इकडे मोटू पतलू वगैरे काय असतात नाही का, ते छोटा भीमचे कॅरेक्टर्स, त्यांचे इथे छोट्या छोट्या मूर्त्या बनवल्या आहेत. आणि इकडे ऑडिटोरियम काहीतरी म्हणतात ते. इकडे फूड कोर्ट आहे, एंट्रीच्या राईट साईडला इकडे फूड कोर्ट आहे. इकडे पार्किंग बघू शकतो आपण राईट साईडला. आणि या साईडला गार्डन वगैरे सगळं आहे. छोटंसं तलाव बनवलं आहे, कृत्रिम आर्टिफिशियल तलाव. आणि यांचंच काहीतरी नाईट शो असं काहीतरी होतं इकडेच, तो त्या एरियामध्ये होतो. चला या सराउंडिंगमध्ये थोडंसं फिरू. राईड्स काय वाटत नाही आज होतील आपलं. इकडे सिटिंग एरिया इन फ्रंट ऑफ राईड्स. आणि इकडे जे आहेत ते राईड्स. इकडे टॉय ट्रेन आणि इकडे 7 वंडर्स बघू शकतो आपण. मुली नाहीत तर जे ताजमहलचं स्ट्रक्चर केले ते बनतं.
हे बघा, हे काय ॲम्फी थिएटर आणि इकडे काहीतरी नाईट लाईट शो असणार. हे बघा ते ऑडिटोरियम, काय ते ॲम्फी थिएटरमधून असा नजारा दिसतो. आणि इकडून पागोडा देखील बघायला मिळतोय आणि ते आकाश पाळणा वगैरे, बट पूर्णपणे फुल भरले. बापरे, राईडसाठी लाईन बघा किती मोठी. बा आज वाटत नाही कोणती राईड करू आपण, पण करूया प्रयत्न. आणि इकडे मॅप आहे पूर्ण वंडर्स पार्कचा. बघा मोठू पतलू बितलू काय असतात ते. आणि इकडे मस्त सनसेट व्हायला आला आहे. इकडे फूड कोर्ट. ओके, जवळपास आता सनसेट झाला आहे आणि सनसेट नंतर सगळं लाईटिंग वगैरे चालू केलं इकडे. असं सगळं वातावरण आहे. आणि थोड्या वेळाने फाउंटन शो देखील चालू होईल. तो देखील आपण इकडे बघूया व्हिडिओजमध्ये. ॲम्फी थिएटरला चाललो आपण, तिकडे जागा करूया आणि तिकडे बसूया, सो दॅट आपल्याला व्यवस्थित फाउंटेनचा व्ह्यू मिळेल आणि लाईट अँड साऊंड शो जो आहे तो आपण व्यवस्थित कवर करू शकतो. चंद्रगुप्त मौर्य, अशोक मौर्य, पौरस, पृथ्वीराज चौहान, हेमचंद्र विक्रमादित्य, महाराणा प्रताप और छत्रपति शिवाजी महाराज, जबकि मुगलों में बाबर, हुमायूं, अकबर, शाहजहां और औरंगजेब जो मुगलिया सल्तनत के कट्टर सुल्तान थे। आज से करीब 400 साल पहले जब उत्तर में मुगलिया सल्तनत, दक्षिण में पोर्तुगल और आदिल शाही की हुकूमत थी, तब एक भी हिंदू स्वतंत्र राज्य नहीं। हाँ बंद कर जाओ दे मग. शिवराज है. जय शिवाजी. हा कमी झाला. जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. तर मित्रांनो, आता आपण निघालोय पुन्हा घरी. आणि हा जो लाईट अँड साऊंड शो होता तो एक महत्त्वाचा भाग होता इथे या पार्कमध्ये. आणि नक्कीच तुम्ही पण कधी आलात तर या आणि या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता. राईड्स आम्ही काही करू शकलो नाही, खूपच जास्त गर्दी होती, वीकेंड आहे आणि त्याच्यामुळे राईड्स आम्हाला काही चान्सेस नाही मिळाला राईड्स करण्यासाठी. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि नक्कीच लोकांसोबत देखील शेअर करा आणि तुम्ही देखील फॅमिलीसोबत इथे येऊ शकता. चला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.